मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह पर्यटक संकुलात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचा मुक्त वावर दिसून येत आहे। त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। विदर्भातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सेमाडोह पर्यटक संकुलात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून एका अस्वलाचा सातत्याने वावर दिसून येत आहे। सिपना नदीकाठ आणि पर्यटक संकुल परिसरात अस्वल फिरताना दिसल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पावसाळ्यात चिखलदरा, सेमाडोह आणि कोलकास या परिसरात दररोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात। अशा परिस्थितीत पर्यटकांच्या वर्दळीच्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा मुक्त वावर दिसत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पर्यटकांनी जंगल परिसरात एकट्याने फिरू नये, वन्य प्राण्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये आणि वन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींना समान प्राधान्य देण्याची गरज या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे।